आसाममधील गोलपारा येथे एका निवडणूक सभेत गृहमंत्री अमित शाह म्हणाले की राज्यात समान नागरी संहिता लागू केली जाईल, ज्यामुळे कोणीही 4 वेळा लग्न करू शकणार नाही। त्यांनी सांगितले की काँग्रेस आदिवासींना धमकी देत आहे, पण आदिवासी वगळले जातील। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की जर मतदार यादीत घुसखोर असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आधीच त्यांच्या मतांनी जिंकले आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा। दक्षिण दिनाजपूरमधील सभेत ममता बॅनर्जी यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या बाहेरच्या लोकांना राज्यात प्रवेश देण्याच्या उद्देशाने झाल्या असल्याचा आरोप केला। त्यांनी मालदामधील न्यायालयीन घटनेसाठी काँग्रेस आणि भाजपवर चिथावणी करण्याचा आरोपही केला।